वेलकम बॅक टू सेकंड पार्ट. तर आता आपण चाललो आहे बादरखोल, की जिथं मासे फिश वगैरे भेटतात होलसेल रेटमध्ये. तर आपण आता तिथं चाललो आहे. तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मी गाडीत गेल्यावर देतो. वेट. तर जे आपण बादरखोलला चाललो आहे, तर तिथं मॉर्निंगला 8 वाजेपासून लिलाव चालू होतात. तर 12 वाजेपर्यंत मार्केट चालू असतं, पण लिलाव सकाळीच असतात. आणि कसं आहे, तुम्हाला मॉर्निंगलाच फ्रेश फिश वगैरे मिळेल. जर तुम्हाला खरंच फिश खायची इच्छा असेल, म्हणजे जी रिअल टेस्ट आहे, जे आपण पुण्यामध्ये वगैरे जे याच्यामध्ये येतात, तर ते जे फिश आहे त्याचा स्मेल येतो आणि जे आपण फ्रेश खातो, तर त्याचा याच्यात खूप फरक आहे दोघांमध्ये. तर हे नक्की लक्षात ठेवा. म्हणून कोकणामध्ये आल्यानंतर लोक सर्वात जास्त फ्रेश फिश घ्यायला जातात मॉर्निंगला. आणि मस्त कोकणी खमंग जे म्हणतो आपण, तर ते खाण्याची इच्छा सगळ्या लोकांची पूर्ण होते. तर आता आपण चाललो आहे दिव्यागडच्या जवळच्या बादरखोल म्हणून फिश मार्केट आहे. तर आपण तिथं चाललो आहे. तर जाऊ तिथे आणि बघूया कशा प्रकारे लिलाव वगैरे होतात, रेट्स वगैरे काय, आपल्याला काय रेटमध्ये फिश भेटतात, तर बघू. इकडं असा हा मेन रोड आहे. इकडून असं खाली जायचं आहे. तर इकडे खाली आल्यानंतर इकडं सरळ खाली जायचं आहे. कार्स वगैरे जातात, पण ऐकलं होतं साहजिक, मी पण जर यूट्यूबर असलो तर नवीन जागेबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेण्याकरता मी सुद्धा बघितलं की अदर्स व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की इकडं खाली गाडी घेऊन नका जाऊ फोर व्हीलर असेल तर. कारण की प्रॉब्लेम हा आहे की काही टायमानंतर इथं गर्दी होते आणि गाडी वळवण्यासाठी वगैरे जागा पुरेशी भेटत नाही. त्यामुळं गाडी वरच पार्क करत जा. तर आता आपण चाललो आहे असं इकडं फिश लिलाव मार्केटकडे इकडं. आणि तिथंच तुम्हाला जर कमी मासे वगैरे घ्यायचे असतील तर इकडं तेही भेटतात. तर आपण चाललो आता तिकडं. नाही आहे, इथल्या इथंच आहे. तर आता बघू, तो समोर जे असं छत टाईप आहे, तर तिथं लिलाव होतात. तर आता बघू आपण तिथं लिलाव वगैरे झालेले आहेत का नाही झालेले आहेत, तर चेक करू आपण. असे लिलाव वगैरे होतात. आपण आता ह्या ताई आहेत, यांच्याकडून आपण फिश घेतलेले आहेत. सो हा, तर अशा प्रकारे आपण घेतलेले आहेत. आता बघू. बांगडा घेतला आहे आपण 150ला. सुरमई पण घेतली. सुरमई आपण घेतली, बोलत होते 400, मी 400 बोलत होतो, पण 500ला केली. असा रेट आहे. हे ताई आहेत, यांच्याकडून घेतलं आहे आपण. अशा प्रकारे आपली सुरमईची कटिंग चालू आहे. असा इथं लिलाव चालतो. आता हे वाटा आहे एवढा. या हे इथं कायम लिलाव करणार आहे. तर हे कायम लिलाव इथं करत असतात. आपण घेतलेली कोळंबी आता
तार वगैरे असतात. तर आपण फीस घेतलेले तर असे आपण घेतले. बांगडा आम्ही गुहागरला घेतला होता. तर तो गुहागरला घेतला होता तर तो बांगडा आपण 100 रुपये वाट्याने घेतला होता. तर त्या 100च्या वाट्यामध्ये 5 बांगडे होते. ठीक आहे, कारण की आता कसं आहे त्यांनी लिलाव केलेला माल होता. ते थोडाफार त्यांना प्रॉफिट सुटलं तरच विकतील. 150ला घेऊन घेतलं, जाऊ दे. 150 रुपयाला 4 बांगडे मोठे मोठे होते. त्यानंतर आपण घेतली सुरमई आपण गुहागरला 400 म्हणजे 400ला 2 घेतल्या होत्या. तर इथं मी 400 बोललो होतो. तर पण त्या छोट्या छोट्या होत्या, मोठ्या नव्हत्या. ही सुरमई मोठी होती. तर ती आपण घेतली त्यांच्याकडून जवळजवळ 400-450 रुपयाला ती घेतली. त्यानंतर मग आता आम्ही दोघंच भाऊ आहे, ऑलरेडी एवढं खूप होतं. तिच्यामध्ये मग घेतली पापलेट. तर पापलेटचा विषय असा होता की आम्ही पापलेटचा विषय असा होता की आम्ही होते, आता मम्मी जास्त नाही खाऊ शकत होते, तर दोघंच, पप्पा तर खातच नाही. तर मग पूर्ण खाणार म्हणून मग आम्ही काय केलं, पापलेट आम्ही घेतले 3च. तर मी त्यांना 300 रुपये 500 रुपये वाट्याप्रमाणे